या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। अखिल भारतीय कुंची कोरवे समाज संस्थेच्या वतीने देशातील कुंची कोरवे समाजाला एकत्रित करण्यासाठी कुंची कोरवे दिन साजरा करून एक झेंडा एक समाज या उपक्रमाची सुरुवात सिन्नर येथून राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली। कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य स्मितिनी कोकाटे यांची उपस्थिती होती। कुंची कोरवे समाज हा देशातील मुंबई, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात विखुरलेला आहे। शासन दरबारी कैकाडी जातीमध्ये या कुंची कोरवेची पोटजात म्हणून दाखवलेली आहे। मात्र कुंची कोरवे समाज हा कैकाडी जमाती जातीपासून पूर्णपणे भिन्न अलग आहे। हे शासन दरबारी नोंद करण्यासाठी समाजाला एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव व राष्ट्रीय सरचिटणीस दुर्गेश सांगे यांनी एक जात एक झेंडा या उपक्रमातून कुंची कोरवे दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा करणार आहे। देशभर या उपक्रमाची माहिती समाज बांधवांना व्हावी या उद्देशाने त्यांची सुरुवात सिन्नर येथील कुंची कोरवे समाज बांधवांपासून करण्यात आली। कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, प्रभागातील नगरसेवक मल्लू पाबळे, समाजातील नगरसेविका अलका बोडके, सामाजिक कार्यकर्ते विनोद शितोळे, रंगनाथ बाबूराव बोडके, विठ्ठल शंकर सोनकुसरे, वसंत बोडके, यल्लाप्पा खैरे, यल्लाप्पा नलगे, विश्वनाथ बोडके, सुरेश सोनकुसरे, बापू खैरे, रामदास खैरे, विश्वनाथ बोडके यांसह समाजातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। न्याय हक्कासाठी, समाज विकास होण्यासाठी, येणाऱ्या भावी पिढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे राष्ट्रीय नेते परशुरामजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी जाधव साहेब 5 मिनिटापूर्वी साहेबांशी फोन केला मी, आमच्या आमदार साहेबांशी। भाऊ मला म्हणे मी एका मीटिंगमध्ये आहे। त्या क्षणामध्ये ताईचा फोन आला, काका म्हणे मी एक 5 मिनिटात येते म्हणे तुमच्या कार्यक्रमासाठी। बोलण्याचा हेतू असा आहे, गेल्या 60 वर्षामध्ये या माकडवाडी या नावाने या जिल्ह्यामध्ये आमची ओळख आहे। त्याच्यानंतर शिकले सावरले मुलांना असं वाटायला लागलं की माकडवाडी ही आम्हाला अडचण यायला लागली, माकडवाडी जात अडचण यायला लागली। तर आम्ही स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली धारावी येथे मोठा मेळावा झाला। त्या ठिकाणी त्या माजी पंतप्रधान आमच्या समाजाला कुंची कोरवे हा समाजाने ओळखावा असं त्यांनी आम्हाला मान्यता करून दिली। तेव्हापासून आमचा समाज कुंची कोरवे समाज या नावाने संबोधित जात आहे। जाधव साहेब या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या समाजाला अद्याप कुठल्याही राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आम्हाला प्राधान्य दिलं नाही, कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला प्राधान्य दिले नाही। मी मोठ्या मनाने सांगतो इच्छितो की माननीय माणिकराव शिवाजीराव कोकाटे ते 15 वर्ष या सिन्नर शहरामध्ये आमदार म्हणून कार्यरत आहे। येत्या निवडणुकीमध्ये परत त्यांनी विजय मिळवला। साहेबांनी थोडा विचार करून आपला समाज या समाजाला एक प्रतिनिधित्व दिलं। साहेबाच्या शब्दामुळे वरिष्ठांवर सांगून आपल्या माकडवाडी कुंची कोरवे समाजाला एक नगरसेवक या पदासाठी आपल्या समाजाला न्याय दिला। यल्लाप्पा सटवा खैरे या कठीण परिस्थितीमध्ये आई वडिलांचं छत्र नसताना सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे, चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तरीसुद्धा समाजाची एवढी कळकळ त्यांना आहे। ते सर्व
सकाळ आम्ही जेव्हा आल्यापासून आम्ही बघतो सतत आमच्या बरोबर आणि सगळे समाजाची ओळख करून दिली, सगळ्यांची मिळून मिसळून आणि सगळ्यांची रूपरेषा कार्यक्रमाची त्यांनी आखली आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन आहे या समाजाला. आणि असं पुढे भविष्यामध्ये आमच्या संस्थेमार्फत काही पण असेल, काही पण जे कामं असेल या विभागातली आणि अवश्य तुम्ही फोन करा अध्यक्षांना वगैरे. आम्ही प्रत्येक वेळेला असं फोन करून येऊन भेटून जे काय तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे असतील काही छोटे मोठे ते सर्व आम्ही बसून आपण दूर करायचा प्रयत्न करूया. तरी गेल्या 30 वर्षांपासून कोकाटे साहेब राजकारणात सक्रिय आहेत आणि या 30 वर्षामध्ये या समाजाचा कोकाटे साहेबांवरती फार प्रेम राहिलेला आहे आणि भरभरून त्यांनी कोकाटे साहेबांवरती विश्वास दाखवलेला आहे. म्हणून जे काही राजकीय पदं कोकाटे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनुभवलेले आहेत याच्यामध्ये या समाजाचा फार मोठा पाठबळ नेहमीच राहिलेला आहे. आणि म्हणून समाजांसाठी प्रत्येक घटकांसाठी काहीतरी करायला हवं, त्यांना कुठेतरी न्याय मिळायला हवा. म्हणून सगळ्या समाजांना समतोल मानून कोकाटे साहेबांनी प्रत्येक समाजावरती न्याय द्यायचा म्हणून प्रत्येक समाजाच्या माणसाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच विचारधारांमधनं आज अलकाताई आपल्याबरोबर सिन्नर शहराच्या नगरसेविका म्हणून आपल्याबरोबर कार्यरत आहेत. आज जे तुम्ही ज्या कारणासाठी सिन्नर शहरामध्ये आलात ते खरंच एक फार महत्त्वाचं आणि अत्यंत गरजेचं कारण आहे. आज देश अशा दिशेला चाललेला आहे की प्रत्येक माणूस आपल्या हक्कासाठी लढत आहे. प्रत्येक माणूस आपल्या समाजाचं, आपल्या पुढच्या भविष्याचं काहीतरी चांगलं व्हायला हवं या दृष्टिकोनातनं लढत आहे. आणि म्हणून कोणत्याही घटकावर अन्याय व्हायला नको म्हणून आज प्रत्येक घटक, प्रत्येक समाज एकत्रित येतोय, एकत्रितरित्या स्वतःच्या हक्कांसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी लढत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं आज जाधव साहेब आपल्यापर्यंत आलेले आहे. मला जी सगळ्यात चांगली कल्पना यांची वाटली ती म्हणजे आपल्या समाजासाठी जो ध्वज आपल्याला तयार करायचा आहे, हा ध्वज तयार करत असताना फक्त 2-4 समाजाच्या लोकांनी निर्णय न घेता समाजाच्या प्रत्येक माणसाने तो निर्णय घ्यायला हवा. जी आपली येणारी पिढी आहे ही शिकत आहे, मोठी होत आहे, इंटरनेट झाला आहे, प्रत्येकाकडे फोन आलेले आहे आणि म्हणून आपला समाज कुठेतरी मागे राहायला नको. आपल्या समाजातलेही मुलं शिकायला हवे, आपल्या समाजातले मुलं मोठे मोठे अधिकारी व्हायला हवे. अशा दृष्टिकोनातनं आज जाधव साहेब आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि याच काळाची गरज आहे. माणूस कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, पण आपली पुढची पिढी घडवली गेली पाहिजे. पुढच्या पिढीने शिकलं पाहिजे, चांगल्या नोकरीला लागायला हवी आणि चांगलं घरदार सगळं व्यवस्थितपणे आपल्या पुढच्या पिढीचं व्हायला हवं. अशा दृष्टिकोनातनं सगळ्यांचे विचार असतात. म्हणून कोणताही समाज मागे न राहता एका चांगल्या मार्गावर जाऊन आपण आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी भांडायला हवं. मात्र त्याला कुठेही वाईट गोष्टीचं गालबोट लागायला नको याची काळजी घेऊन आपण हक्कासाठी भांडायला हवं. याची सगळ्यांनी मात्र काळजी घ्यायला हवी आणि ते निश्चितपणे सगळेजण घेतीलच. त्याचबरोबर आज ते या कार्यक्रमासाठी आले, पण फक्त एवढाच संदेश न घेता गरजू लोकांसाठी ते आज ब्लँकेट सुद्धा वाटप करताय. त्यांचं दिनदर्शिकेचं सुद्धा आज आपण इथे अनिवारण केलेलं आहे. म्हणून एक चांगल्या माध्यमातून आलेलो आहेत आणि म्हणून आज मला खरं तर आनंद होतोय आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की आज या ध्वजाचा जो आपण इथे कार्यक्रमाची जी अख्ख्या महाराष्ट्रातली सुरुवात आपल्या सिन्नर तालुक्यापासून केलेली आहे आणि या तालुक्याला, या कार्यक्रमाला मला यायची संधी मिळाली. खरं तर ईश्वर संकेत आहे, कारण की कोकाटे साहेब खरं या कार्यक्रमाला यायला हवे, पण ते मीटिंगमध्ये अडकल्यामुळे तुमचा कार्यक्रम सुरू झाला आणि इथे उशीर नको व्हायला म्हणून त्यांनी मला लगेच इथे पाठवलं आणि म्हणून त्यांच्या हातात जी संधी यायला हवी होती ती आज माझ्या हातात आलेली आहे.